तथागत भगवान गौतम बुद्ध, त्यांचा धम्म व सावक संघ ह्या तीन रत्नाला अभिवादन. परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून मिलिंद प्रश्नाचं पठण आणि श्रवण दर रविवारी करतो, त्याचप्रमाणे आजही आपण करूया. मागच्या रविवारी आपण बघितलं होतं की भंते नागसेनाला मिलिंदाने विचारलेला प्रश्न की भगवंताला कुणी गुरु नाहीत पण त्याच वेळेस त्यांना 5-5 गुरु आहेत, अशा 2 ड्युएल प्रश्नाचं विश्लेषण भंते नागसेनाने कसं केलं होतं ते आपण बघितलं. आपल्या परीने आपल्याला जसं विश्लेषण करता आलं तसंही करू म्हणून सांगितलं की भगवान बुद्धाची कुठलीही वाणी, भगवान बुद्धांनी जी बी वचनं म्हटली ती प्रासंगिक आहेत, आजपर्यंतही प्रासंगिक आहे. येतोय का आवाज? प्रासंगिक आहेत. आणि म्हणून त्रिपिटकामध्ये 6व्या संगीतीमध्ये मिलिंद प्रश्न पण समाविष्ट करण्यात आला. असं एक भाकीत आहे की 7वी संगीती जेव्हा होईल तेव्हा बाबासाहेबाचा बुद्ध आणि त्याचा धम्म हाही त्रिपिटकामध्ये समाविष्ट होईल. म्हणून ह्या मिलिंद प्रश्नाला, ज्याला आपण अथॉरिटी म्हणतो का ऑथेंटिक म्हणतो, असं एक स्वरूप आलेलं आहे. म्हणून बाबासाहेबही ह्या ग्रंथाची शिफारस करतात. आणि म्हणून गुरु ही संकल्पना बाबासाहेबांनी मान्य केली आणि म्हणून बाबासाहेबांनी तर त्याचं प्रतीक म्हणून औरंगाबादमध्ये नागसेनवन आणि मिलिंद कॉलेज, की जेव्हा केव्हा कितीतरी पिढ्या जातील तर त्या प्रत्येक पिढीच्या पुढं मिलिंद प्रश्न हा बाबासाहेबांनी जशाला तसा जागृत करून ठेवलेला आहे. आणि मग काय होतं की हे ग्रंथ वाचताना किंवा ग्रंथाची वाणी, प्रत्येक धर्माने आपापला प्रत्येक ग्रंथ दिला. बाबासाहेबालाही तेच म्हणायचं होतं की बुद्धाचं लिटरेचर एवढं मोठं आहे की एका जन्मात एका माणसाला ते वाचणं शक्य नाही. आणि तो एक बाबासाहेबांनी ड्रॉबॅक सांगितला होता बौद्ध धर्माचा भारतात न वाढण्याचा. कारण काही धर्माला, की जसं आपण ख्रिश्चन घेतलं तर एक बायबल नावाचा ग्रंथ आहे, तेवढा जरी वाचला आणि तेवढा थोडाफार माहिती असला तरी ख्रिश्चनाचं भागून जातं. मुसलमानाचंही तसंच आहे. कुराण देवानी पाठवलेला तो एक ग्रंथ आहे म्हणतात ते त्यांच्या अल्लानी, आणि तेवढं जरी माहिती असलं त्यांना तरी त्यांचा इस्लाम चालतो. बाबासाहेब म्हणतात की बौद्ध धर्मामध्ये त्रिपिटक एवढं मोठं आहे आणि मग मानवाची एक प्रवृत्ती असते की जास्त मोठं असलं की ते त्याला रटाळ वाटतं, म्हणून तो त्याच्या नादी लागत नाही. आणि म्हणून बाबासाहेब म्हटले होते की बौद्धाचाही एक असा ग्रंथ असावा की त्याच्यामध्ये पूर्ण सार असावे, परंतु तो सुटसुटीत असावा आणि माणसाला तो वाचनीय असावा. म्हणून बाबासाहेबांनी मरणाच्या दिवसापर्यंत बुद्ध आणि त्याचा धम्म लिहिला. शेवटची प्रस्तावना त्यांनी 5 डिसेंबरला लिहून पूर्ण केलेली आहे. रत्तू सांगतात की ते 5 तारखेला बुद्ध आणि धम्म याची प्रस्तावना लिहित होते. म्हणजे याच्यावरून आपण ओळखायचं. आणि तेच बाबासाहेब बुद्ध आणि धम्म याच्यामध्ये मिलिंद प्रश्नाचे बरेचसे उतारे त्यांनी घेतलेले आहेत. आणि म्हणून ह्या ग्रंथामध्ये की गुरु ही संकल्पना कशी असावी, तर बाबासाहेब म्हणतात की नागसेनासारखा गुरु आणि मिलिंदासारखा विद्यार्थी असावा. बाबासाहेबाला भगवान बुद्धालाही गुरु म्हणता आलं असते की नाही. बाबासाहेबांनी 3 गुरु स्वतःच मान्य केलेत, परंतु शैक्षणिक दृष्ट्या बाबासाहेब सांगतात की नागसेनासारखा गुरु असावा आणि मिलिंदासारखा विद्यार्थी असावा. काय अर्थ होता याच्या पाठीमागचा, तर राजा मिलिंदांनी विचारलेले प्रश्न हे भौतिक जीवनाला धरून आहे. भगवान बुद्धांनी भौतिक जीवनाचा मार्गही सांगितला
आणि अध्यात्मही सांगितलं, लोक परलोक सांगितले बुद्धाने. राजा मिलिंदांनी प्रत्येक गोष्टीला आपण त्याला म्हणतो की तर्कावरती घासून घेणं, अशा प्रकारे नागसेनाला तर्कावरती घासून घेतलेलं आहे. आणि म्हणून म्हणतात ना की गुरुची परीक्षा विद्यार्थ्याशिवाय होऊ शकत नाही. कारण विद्यार्थी त्या लेवलचा लागतो. विद्यार्थी जर त्या लेवलचा नसेल, कारण राजा मिलिंदांनी विचारलेली प्रश्न क्षुल्लक आहेत का? कारण क्षुल्लक असती तर राजा मिलिंदाच्या ह्या प्रश्नाला अर्थ नसता. याला नाव काय असतं तर नागसेनाची उत्तरं असती. नाव काय आहे? मिलिंद प्रश्न. कशाला महत्व आहे? राजा मिलिंदाच्या प्रश्नाला महत्व आहे. आणि म्हणून विद्यार्थी घडवत असताना विद्यार्थ्याच्या मनामध्ये निर्माण होणारे प्रश्न कसे आहेत याच्यावरती गुरुची विद्वत्ता जोपासली जाते. आणि म्हणून गुरु ही संकल्पना मागच्या वेळेस आपण पाहिली. भगवान गौतम बुद्धाला गुरु असणं शक्य नाहीये, कारण ते सर्वज्ञ होते. बोधिसत्वाला गुरु होते. आणि म्हणून बाबासाहेब नागसेनासारखा गुरु सांगतात आणि बुद्धासारखा शास्ता सांगतात. शास्ता आणि गुरु याच्यामध्ये फरक आहे. म्हणून मागच्या वेळेस आपण बघितलेला तो प्रश्न, आजचा प्रश्न काय आहे तो आपण बघूया. त्याला रिलेटेड आहे. कधी कधी म्हणतात ना की कुठल्याही संस्थेला, कुठल्याही घरापासून जरी तुम्ही सुरुवात केली तर घराचा कारभारी एक असतो. आजचा प्रश्न त्याच्यावरती रिलेटेड आहे. घरात सगळेच कारभारी झाले तर घराची वाट कशी वाट लागेल ना. कारण एक कारभारी असल्याशिवाय त्याला शिस्त किंवा त्या घरातली कुठलीही असेल, चोरालाही एकच सरदार असतो, 10 सरदार नसतात. अध्यात्म असेल, चोर असेल. आणि म्हणून धर्मामध्ये किंवा धम्मामध्ये भगवान बुद्धाला जेवढी किंमत आहे तेवढी शक्ती माराला आहे. मारही शक्तिमान आहे. भगवान बुद्ध काय सांगतात की माराला हरवणं फक्त बुद्धाला शक्य झालं, बाकी कोणाला शक्य आहे का? नाही. आणि म्हणून आजचा जो प्रश्न आहे की राजा मिलिंदांनी विचारलेला की भगवंत एकाच वेळी एकच भगवान का निर्माण होतात, म्हणजे बुद्ध का निर्माण होतात, तो प्रश्न आज आपण बघूया. भंते नागसेन, भगवान बुद्धाने म्हटले आहे की हे भिक्षूंनो, जगात एकाच वेळी 2 अर्थ अपूर्व सम्यक संबुद्ध अस्तित्वात येतील असे कधीही घडू शकत नाही. हे अगदी असंभवनीय आहे. आजपर्यंत कधी असे झाले नाही व यापुढे सुद्धा होणे शक्य नाही. आणि भंते नागसेन, सर्वच बुद्धत्व प्राप्त करून घेण्यासाठी 37 बाबीची अनुकूलता प्रतिपादन करतात. 4 आर्य सत्य व 3 शिक्षा आणि कर्तव्य पारायणता याची आवश्यकता आहे असा उपदेश करतात. भंते नागसेन जर सर्वच बुद्ध एकच मार्ग दाखवतात, एकच कारण प्रतिपादित करतात, एकच उपदेश देतात, एकच शिक्षण देतात, तर या जगात एकाच वेळी 2 बुद्ध अस्तित्वात येण्यासाठी मग कोणती अडचण आहे? एका बुद्धाने समस्त संसार उजळून जातो, तर एकाच काळात जर 2 बुद्ध अस्तित्वात आले तर दोघांच्याही प्रकाशाने जग अधिक तेजोमयमान होईल व त्या दोघांनी मिळून सुखपूर्वक उपदेश करून लोकांना प्रशिक्षित करावे असे मला वाटते. पण असे होत नाही. याचे कृपा करून कारण सांगा व माझ्या शंका दूर करा. राजा मिलिंदांनी प्रश्न विचारलेला आहे की भगवंत म्हणतात की एकाच वेळी 2 बुद्ध उत्पन्न होऊ शकत नाही. परत बुद्धाची संकल्पना लक्षात घ्या. आपण सगळेच जण म्हणतो की बुद्ध जन्माला येतात. बुद्ध जन्माला येत नाही, बोधिसत्व जन्माला येतात. बुद्ध निर्माण होतात. बुद्ध. आणि म्हणून राजा मिलिंदाने विचारलं की बुद्ध म्हणतात की एकाच वेळी 2 बुद्ध निर्माण होत नाही. आणि दुसऱ्या ठिकाणी म्हणतात, तुम्ही जर कधी शब्द ऐकला असेल की 37 बोधिपक्षीय धर्म आहे. आणि बुद्ध होण्याला तेवढं जरी एखाद्या उपासकाने किंवा भिक्षूनी साध्य केलं तर सम्यक संबुद्ध होत आहे. बुद्धही सांगतात की मी सांगितलेल्या मार्गाने माझंच कॉन्ट्रॅक्ट नाही, कोणीही बुद्ध होऊ शकतो. आणि म्हणून राजा मिलिंद विचारतात
की भगवंत दोन्ही ठिकाणी दोन प्रकारचे असतात, काय अडचण आहे? एकाच वेळेला जर दोन बुद्ध निर्माण झाले तर उलट तत्वज्ञान जास्त होईल, पृथ्वी प्रकाशमान होईल. आणि पण भगवंत म्हणतात की एकाच वेळेला दोन बुद्ध जन्माला येऊ शकत नाही किंवा दोन बुद्ध निर्माण होऊ शकत नाही. मग हे मला समजावून सांगा, उलगडून सांगा की याच्या पाठीमागचं कारण काय. आता आपण मी जसं सुरुवातीला म्हटलं की कुठल्याही संस्थेला म्हणा, कुटुंबाला म्हणा, मुखियाची गरज असते, मुख्य माणसाची गरज असते. आणि म्हणून बाबासाहेबांनी जेव्हा घटना लिहिली, घटनेमध्ये राज्य प्रणाली कशी चालावी, भारताचीच नाही जगाच्या घटना बघून घ्या. जिथे लोकशाही राष्ट्र आहेत त्या जगाच्या घटना करून घ्या. जे मुख्य पद असतं त्याला कधीही पॅरेलल पद निर्माण नाही. आता तुम्ही म्हणाल की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि दोन दोन उपमुख्यमंत्री, कर्नाटकात तो रेड्डी आला होता त्याने ते 7 उपमुख्यमंत्री केले होते. गोष्ट अशी आहे की कुठल्याही वैधानिक किंवा अविधायक कामालाही जर ते काम व्यवस्थित व्हायचं असेल तर एक मोरख्या असावा, पण निर्णय प्रक्रियेच्या त्याच्या सर्व बाजूनी वेगवेगळे कंगोरे जरी असले तरी मात्र निर्णय घेणारा एक असावा. तसं बुद्ध हे सर्वज्ञ होते. आणि म्हणून राजा मिलिंदाला प्रश्न पडला की बुद्धच सांगतात की सर्वज्ञ होण्याकरता कसोटी काय आहे, 10 पारमिता आहेत. 37 बोधिपक्षीय सांगितलं ना की तेवढे जरी अंगीकारले. आता 37 बोधिपक्ष खूप मोठा विषय आहे, पीएचडीचा विषय आहे, तो काही साधा सुद्धा विषय नाही. तेव्हा तिथे सांगतात की बोधी सत्व बुद्ध होऊ शकतात, सामान्य माणूसही बुद्ध होऊ शकतो. तर मग एकाच वेळेला दोन बुद्ध का नाही? बुद्ध धर्माच्या वाङ्मयानुसार जर तुम्ही गेलात तर प्रत्येक बुद्धाला येणारा बुद्ध भेटतो. लक्षात येते की नाही माहिती नाही तुमच्या. जेव्हा बुद्ध निर्माण व्हायचे, बुद्ध निर्माण होतात, त्यांच्या नंतरचे येणारे बुद्धाला त्या समयाच्या बुद्धाची बोधिसत्वाची भेट होते. म्हणून 2 प्रसंग सगळ्यांनी तुम्ही ऐकले असतील की महामायेच्या स्वप्नामध्ये सुमत बोधिसत्व जातो, मला तुझ्या पोटी जन्म घ्यायचा हे सांगतो. आणि त्या सुमताची भेट मला वाटते प्रज्ञा बकर म्हणते की कश्यप बुद्ध यांच्याशी भेट होते की बुद्ध येत असतात आणि बुद्धाला मार्ग निर्माण करण्याकरता हे बोधिसत्व निर्माण करतात. मार्ग होत नाही म्हणून ते स्वतःच तिथे त्या मार्गावर होतात. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की बुद्धाच्या काळामध्ये बोधिसत्वाची भेट होते आणि तेच बोधिसत्व पुढे बुद्ध म्हणून जन्माला येतात. इथे भंते नागसेन सांगतात की कुठल्याही गोष्टीमध्ये दोन गोष्टी एकत्र येऊ शकत नाही आणि बुद्धाचा भार ही पृथ्वी सांभाळू शकत नाही. आता तर्कावर जर तुम्ही गेलं तर पृथ्वी भार सांभाळू शकत नाही. मग आमची लोक तर्क लावतात की जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा आमची लोकसंख्या 40 कोटी होती. किती होती? 40 कोटी. आज 70 वर्षानंतरची 144 कोटी आहे. भार वाढलाय ना, कमी झालाय का? म्हणून पृथ्वी कुठं बुडाली का? पण भंते नागसेन काय सांगतात की दोन बुद्ध पृथ्वी पेलू शकत नाही. याचा सांगण्यामागचा अर्थ असा होता की कुठल्याही तत्वज्ञानाला, कुठल्याही तुमच्या दर्शनाला जर एका विचाराचे दोन दर्शन एकत्र आले तर मात्र ते पेलता येत नाही. काय भानगड झाली त्याची? जर बुद्ध धर्माचाच रास बघायचा, कारण काय म्हणतात पुढे की जर दोन बुद्ध आले असते तर पृथ्वी भार सांभाळू शकत नाही, तिचे तुकडे तुकडे होती. याचा आम्ही शब्दशः अर्थ घेतला आणि मग त्याचा प्रचार कसा झाला की नुसते बुद्धस्थ सोडा, पण बुद्धाच्या तत्वज्ञानालाही फाटे फुटल्यानंतर एवढे पंथ निर्माण झाले, तुकडे तुकडे झाले की नाही, एवढे पंथ निर्माण झाले आणि मग मात्र बुद्ध कुठे आहे ती शोधायची वेळ तुमच्यावर आली. आजही आहे की नाही? आपण म्हणताना म्हणतो की जवळजवळ 40-45 राष्ट्र बौद्ध आहे. एका मार्गावर आहेत का? नाही. जपान महायान पंथामध्ये आहे, गणपतीचं मंदिर आहे तिथे. जर तुम्ही जपानला गेलात ना
तर गणपतीचं मंदिर आहे, त्याला एलिफंट बुद्धा म्हणतात. तुम्ही श्रीलंकेला गेलात तर ते प्युअर स्थविरवादी आहे. म्यानमार, थायलंड हे प्युअर स्थविरवादी आहे. चीन मध्ये गेलात तर महायानी आहे. त्याच्यानंतर तंत्रयानी आहे. आजही तंत्रयान तुम्ही कुठल्या म्हटलं, तिबेटियन जर भंतीजीच्या घेतले त्या हातामध्ये गळ्यामध्ये माळा त्या तुम्ही बघितले असेल, तंत्रयानी आहे. आणि म्हणून इथे जे सांगितलं की भंते नागसेन म्हणतात की महाराज भगवंताने सांगितलेली ही दोन्ही कारणं खरी आहेत. कारण एकाच वेळेला दोन बुद्ध निर्माण होऊ शकत नाहीत. का नाही होऊ शकत तर त्याची वेगवेगळी उदाहरणं देऊन भंते नागसेन सांगतात. महाराज हे जग एकाच वेळी एकाच बुद्धाला धारण करू शकते. एकापेक्षा अधिकचे सद्गुण ते सांभाळू शकत नाही. समजा एखादे दुसरेही बुद्ध अस्तित्वात आले तर त्याचे गुण सांभाळू न शकल्यामुळे हे जग एकदम हालू डोलू लागेल, कोलमडून पडेल, फाकून जाईल, वाकून जाईल, त्याचे तुकडे तुकडे होऊन विस्कळीत होईल आणि नष्ट होऊन जाईल. इथे मी जसं सांगितलं की जग म्हणजे पृथ्वी नाही, जग म्हणजे तुम्ही असणारे. जसे आताही बौद्ध धर्म विस्कळीत झालेला आहे, वेगवेगळ्या याच्यामध्ये विस्कळीत झाला, तसं पेलू शकत नाही की कुठल्याही एका धर्माला किंवा एका तत्वज्ञानाला दोन दोन शास्त्रे जर भेटले तर ते टिकू शकत नाही, ते डळमळू लागतं. आणि म्हणून तिसऱ्या संगीतीमध्ये, सम्राट अशोकाच्या संगीतीमध्ये वेगळे फाटे फुटले. आणि हे फाटे फुटल्यामुळे डळमळीतच झालं ना, सगळं तुकडे तुकडे झाले सगळे. आणि म्हणून कुठल्याही धर्माला असेल, दर्शनाला असेल, जर शास्त्रे किंवा गुरु, आणि इथे तर सम्यक संबुद्धाची गोष्ट आहे, जर दोन सम्यक संबुद्ध जर आले तर काय परिस्थिती होईल ते तुम्हाला पेलल्या जाणार नाहीये. कसे तर त्याचं उदाहरण देऊन सांगतात. महाराज एकाच मनुष्याचे वजन सांभाळू शकेल अशी एक नाव आहे, त्याच्यात बसून एकच मनुष्य नदी पार करून जाऊ शकतो. अशा वेळी वयाने, वजनाने, आकाराने आणि इतर संबंधाबाबतीत त्याच्यासारखाच मोठा असलेला एखादा कोणी दुसरा मनुष्य येऊन याच नावेत बसला तर महाराज ती नाव सुरक्षितपणे पाण्यावर तरंगू शकेल का? नाही म्हणते. अशा वेळी ती नाव हलू डोलू लागेल, कोलमडेल, वाकून जाईल, झाकून जाईल, पाण्यात बुडेल, तोल सांभाळता येणार नाही आणि याप्रमाणे पाण्यात बुडून नष्ट होईल. महाराज त्याचप्रमाणे हे जग एकाच वेळी एकाच बुद्धाला धारण करू शकते. एकापेक्षा अधिक बुद्धाच्या गुणांना ते सांभाळू शकत नाही. जर एखाद दुसरे बुद्ध अस्तित्वात आले तर त्याचे गुण सांभाळता न आल्यामुळे हे जग एकदम हलू डोलू लागले. इथे नावेचं उदाहरण देतात की एक नाव आहे की ती एकाच माणसाला पैल तीरावर घेऊन जाते. भंते नागसेन सांगतात की त्या नावेमध्ये जर दोन माणसं बसवली, कॅपॅसिटी किती आहे? एका माणसाची. दोन बसवली ती तर हलाय डोलायला तरी लागेल, नाही तर बुडून तरी जाईल. व्यावहारिक जीवनामध्ये तुम्ही जर 7 माळ्याची इमारत बघितली, तिला लिफ्ट असते की नाही? त्या लिफ्टमध्ये सुरुवातीलाच लिहिलेलं असतं की 8 माणसाची कॅपॅसिटी आहे की 10 माणसाची कॅपॅसिटी आहे. जर 10 माणसं तुम्ही त्याच्यामध्ये बसले तर एक तर लिफ्ट हलणारच नाही, आणि हल्ली तरी मात्र ती कुठे ना कुठेतरी बिघाड झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तसंच ह्या धर्मामध्येही आहे की बुद्ध असेल जसं नावेप्रमाणे, म्हणून एक बुद्धची पृथ्वी सांभाळू शकते. तिचा भार, आता भार म्हटला तर आपण परत मी सांगितलं तसं वजनाची गोष्ट नाही. वजन भार जर म्हटला, वजनाचीच गोष्ट घेतली तुम्ही, तर मी जर सांगितलं की 40 कोटीची लोकसंख्या 144 कोटीवर गेली फक्त भारताची. जगाची त्याच पटीने वाढली असेल की नाही? म्हणून या पृथ्वीवर भार वाढलेला आहे. म्हणून पृथ्वी डळमळली का? नाही. अर्थ तुमच्या त्या वजनाचा नाही, अर्थ भगवान बुद्धाच्या शिक्षेचा. भगवान बुद्ध जर प्रत्येक याच्यात 2-2, 3-3 बुद्ध एकाच वेळी जन्माला आले, म्हणून याचंही उदाहरण देताना मी देत असतो की भगवान बुद्धाच्या काळामध्येही 6 पंथ होते, वेगवेगळे शास्त्रे होते ना. अजीवक होते, महावीर होते, त्याच्यानंतर तुमच्यावाले वेगवेगळे भगवान बुद्ध 4-5 ठिकाणी शिकायला गेले होते. आणि म्हणून तिथे ती भार प्रत्येक सम्यक संबुद्ध झालेत का? नाही. आणि म्हणून त्या दृष्टीने जर भगवान बुद्धाचा काळ आठवा, आणि भगवान बुद्धाच्या काळामध्ये अस्तित्वात असलेले पंथ आता अस्तित्वात आहेत का?
जैन धर्म जर सोडला तर जैन धर्म ही भारतामध्येच काय, पण जैन धर्माची पूर्ण जगामधली लोकसंख्या मला वाटतं 90 लाखाच्या आत आहे. कारण तो वाढू शकला नाही, म्हणून शास्ता भगवान बुद्ध मात्र जगाच्या अर्ध्या हिश्श्यापर्यंत, आता तो जवळजवळ जगाच्या पूर्ण हिश्श्यापर्यंत पोहोचतायत. अमेरिकेमध्ये बुद्ध धर्माचं एक वेड लागल्यासारखं आहे. आजही तिथली लोक बुद्ध धर्माला, आता जे युद्ध चाललंय की नाही आणि आताच जे आंदोलन झालं, ट्रम्प यू आर नॉट किंग, काय म्हटले ते जे आंदोलन झालं की नाही, तिथे त्या आंदोलनाचं स्लोगन काय आहे, ट्रम्प यू आर नॉट किंग, तू गणराज्याचा नायक आहेस, तू राजा नाही आहेस, म्हणून राजासारखे निर्णय घेऊ नको. ही कुठली संकल्पना आहे, बुद्धाची संकल्पना आहे. आणि म्हणून तिथे जे आंदोलन होतं ते बुद्धाच्या आंदोलनातलं आहे. म्हणून एकाच वेळेला कुठल्याही तत्वज्ञानाच्या असेल किंवा बुद्धाच्या संकल्पना एकाच वेळेला दोन ठिकाणी वाढू शकत नाही, कारण त्याला शास्ता एकच लागतो. जसं नावेचं उदाहरण दिलं तसं दुसरं उदाहरण ते देतात की माणसाच्या जेवणाचं. बाबासाहेब म्हणतात की माणसाला भूक दोन प्रकारची असते. शरीराला जगवण्याकरता पोटाची भूक आहे, आणि तुमच्या बुद्धीला जगवण्याकरता विचाराची आणि अध्यात्माची भूक आहे. आणि या दोन्ही भूका वाढवल्या पाहिजे. परंतु शरीराला जर तुम्हाला जेवढा मात्रेमध्ये भोजन आहे तेवढं तुम्ही एकदा जेवलात आणि परत जर तुम्हाला भोजन वाढलं तर तुम्ही घ्याल का? नाही. आणि घेतलं तरी मग मात्र ते विकार निर्माण करेल, शरीरामध्ये तुमच्या ते विकार निर्माण करेल. तसंच बुद्धाचं आहे, कारण बुद्धही दोन दोन बुद्ध तुम्हाला पेलणार नाहीये, सम्यक संबुद्ध. आणि म्हणून बुद्ध घडायला साधी प्रक्रिया नाहीये, लाखो जन्म घ्यावा लागतात. ते लाखो जन्म घेतल्यानंतर कुठं बुद्ध निर्माण होतात. त्या पारमिता केल्यानंतर जसं भोजन हे डबल घेतल्या जात नाही, डबल घेतलं तर विकार निर्माण करेल, त्याचप्रमाणे बुद्धही जर दोन आले तर मग मात्र ते पेलवणार नाहीयेत. दोन गाड्याचे वजन एकाच गाडीवर टाकणे. महाराज समजा बहुमूल्य रत्नाने दोन गाड्या पूर्णपणे भरलेल्या आहेत आणि त्यानंतर एका गाडीतील रत्ने काढून त्या दुसऱ्या गाडीत भरण्यात आली, तर महाराज ती गाडी दोन गाड्याच्या भरतीचे वजन सांभाळू शकेल काय? बनते नागसेन इथे मिलिंदाला तोच प्रश्न विचारतात की दोन गाड्या आहेत आणि त्या दोन गाड्याचं सामान एकाच गाडीत टाकलं तर काय प्रकार होईल? गाडी हलणार नाही, नाहीतर मग ती मोडून जाईल किंवा तिच्यामध्ये बिघाडू. तशाच प्रकारचं आहे की कुठल्याही गोष्टीला, मग ते तत्वज्ञान असेल की अध्यात्म असेल, व्यवहार असेल, आणि म्हणून मी नेहमी व्यवहारातली उदाहरणं देत असतो. आपल्या पक्षाचे 17 पक्ष का झाले, 40 पक्ष का झाले? प्रत्येकाला त्या पक्षाचा प्रमुख व्हायचं. प्रमुख व्हायला गेलं की सगळं काम विस्कळीत होतं. याच्यावरती तुम्ही मार्ग काढला होता. ऐक्याच्या याच्यात काय आणलं होतं? प्रसारी मंडळ आणलं होतं ना 10 लोकांचं. संकल्पनेमध्ये ते बसत नाही. 10 लोकांचा मंडळही निर्माण केलं, पण त्यातही प्रत्येकाची भूक भागत नव्हती. प्रत्येकाला मी मोठा वाटावा असं वाटत होतं, मीच मोठा आहे ही संकल्पना होती. आणि म्हणून सम्यक संबुद्धाच्या बाबतीतही एकच बुद्ध. एवढे दृष्टांत दिले तरी लोक सुधरत नाही. बुद्धाच्या काळामध्ये देवदत्ताने बुद्ध होण्याचा प्रयत्न केला होता, नव्हता केला का? कारण देवदत्ताला सम्यक संबुद्धाची व्याख्याच माहिती नव्हती. तो संघावरती वर्चस्व करायचा. का प्रश्न विचारला असेल राजा मिलिंदाने? राजा मिलिंदाला कळत नव्हतं का मी एक राजा आहे, 2 राजे बसवले तर राज्य चालेल का? मिलिंदाला माहित होतं. परंतु फ्युचरमध्ये जेव्हा तुम्ही या शास्त्राची संकल्पना किंवा त्यांचं तत्वज्ञान जेव्हा अंगीकाराल, शिकणं आणि अंगीकारणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आता तुम्ही पालीची भाषा शिकताना मी बाहेर चपला मोजल्या 7 होत्या. म्हटलं जाऊ द्या, आज 7 माणसं आहे, प्रवचनाला तरी येते, 5च राहिले, 2 उठून गेले. कारण शिकणं आणि अंगीकारणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. अंगीकार करण्याकरता नुसतं शिक्षण घेणं महत्वाचं नाही.
कारण शिकल्याबरोबर, कारण प्रत्येक गोष्ट शिकली ती अंगीकारली का? नाही अंगीकारली ना. जर आम्ही अंगीकारली असती तर देशच काय, हे जगही बौद्धमय झालं असतं. म्हणून शास्त्राची आम्ही शिकवणही पूर्ण अंगीकारली का? जगानेच नाही, दोष आम्हालाच नाही देत आहे, जगानेही अंगीकारली नाही. म्हणून आजही युद्ध होतात. बुद्धाची जर शिक्षा प्रत्येकानं अंगीकारली असती तर युद्ध होण्याचा काही प्रसंग असता का? काय आहे आताच्या युद्धाचंही कारण? इच्छा आहेत ना, तृष्णाच आहेत. डोनाल्ड ट्रम्प 3-4 इच्छा व्यक्त करतो. पहिला काय म्हणतो तो, की त्यांनी अणुबॉम्ब बनवणे, याच्याकडे घडाभर आहे, याच्याकडे एवढे भरलेले आहे की 2 बॉम्ब मध्ये तो पूर्ण जग मारू शकतो, एवढे अणुबॉम्ब त्याच्याकडे. पण तो सांगतो दुसऱ्याने कोणी बनवायचे नाही. काय तृष्णाच आहे ना, माझी मोनोपोली असली पाहिजे. कारण त्यानं बनवला तर मग माझी चौधारी, माझी पाटीलकी माझी निघून जाते ना. म्हणून त्याने अनुभव त्या बिचाऱ्यांनी बनवलाही नाही, तरी त्याच्यावर बॉम्ब टाकून. परत दुसरं कारण सांगतो, आणि स्पष्ट कारण सांगतो, की म्हणजे मला त्यांच्या तेलावरती अधिकार मिळवायचा. ईर्ष्या आहे की तेल अवेलेबल आहे ना, पैसे दे मिळेल, परंतु त्याला ते दादागिरीने हवंय. भगवान बुद्ध इथं शिक्षा सांगतात की भगवान बुद्धांनी सांगितलं की मिळवण्याकरताही मार्ग सम्यक वापरला पाहिजे की नाही. सम्यक मार्गावर जर चालला असता तर युद्ध होण्याचं काही कारण आहे का? काहीच कारण नाही. परंतु बुद्धाच्या सम्यक याने आम्ही वागत नाही. पण एका दृष्टीने मात्र मी त्या ट्रम्पला किंमत देतो की त्यांनी स्पष्ट स्वतः बितान काही नाही केलं आमच्या इकडच्या सारखं. कुठेतरी गुफात जाऊन बसायचं, ध्यान धारणा करायची. त्यांनी स्पष्ट सांगून टाकलं मला तेल पाहिजे म्हणून बॉम्ब टाकतो. आमची लोक बोलतात एक आणि करतात एक. हे असं बुद्धाचं वचन नाही, बुद्धाची शिक्षा नाही. आणि कशामुळे होतंय की जिथे जे तत्वज्ञान आम्ही शिकलो ते अंगीकारलं नाही. जर अंगीकारलं असतं, आणि अंगीकार कधी केला जातो की एकच शास्त्र असेल. अंगीकार कधी केला जातो? एकच शास्त्र असेल, तत्वज्ञान तुमच्या डोळ्यापुढे एकच असेल तरच ते होतं. तत्वज्ञान आणि शास्त्र एक नसेल तर मग मात्र ही परिस्थिती निर्माण होते. म्हणून जगामध्ये बुद्ध एकच निर्माण होतात. बुद्धाचं तत्वज्ञान एकच निर्माण होतं, फक्त अंगीकारण्यामध्ये त्याच्या वेगवेगळे फरक असतात. काही गोष्टी ह्या आता आपण जशाला तशा नाही घेत, आणि बुद्धालाही त्या अपेक्षित नव्हत्या. बुद्धही शिक्षा देताना बुद्धाने टीचिंग म्हटले. गुरु शिष्य परंपरामध्ये वेगवेगळ्या आहेत. ख्रिश्चनालाही येशू ख्रिस्त जेव्हा आले ना, तेव्हा जे जिवंत होते तेव्हा त्यांना 12 शिष्य होते. 12च्या पलीकडे कधी, ते गेल्यानंतर ख्रिश्चन धर्म वाढला. 12 शिष्य होते, त्यातला एक बदमाश होता, त्यानेच पकडून दिला. येशू ख्रिस्ताला सुळावर चढवण्याकरता त्याच्या प्रिय शिष्यानेच पकडून दिलं. पकडूनही कसं दिलं? ओळखायला येत नव्हते, म्हणून त्या लोकांना सांगितलं की मी ज्याचा मुका घेईल तो येशू. किती गजब होता की नव्हता? 12 शिष्यामधला. आणि त्या येशूने भविष्यवाणी केली होती की मला पकडून देणारा तुमच्या मधलाच एक असेल. भगवान बुद्धाच्या काळामध्ये भगवान बुद्धाने आपल्या शिष्यांना, शिष्य तर नाही म्हटले, भगवान बुद्ध आपले पुत्र म्हणत होते. भिक्षूला काय म्हणायचे ते? हे माझे पुत्र आहे. शिष्य कधीच नाही म्हटले, पुत्र म्हटले. माझे पुत्र आहे. आणि प्रत्येक भिक्षूला त्यांनी कर्म आणि तर्क आणि अनुभव याच्यावरती, आणि म्हणून जातक कथेमध्ये 3 प्रकार आहेत एकाच कथेमध्ये. कुठेतरी चर्चा चालू आहे, भगवंत येतात, विचारतात, आणि आताच्या प्रसंगाला मागच्या जन्माच्या प्रसंगाची जोड घालतात. ही जातक कथा. काय आहे याच्या पाठीमागचं गणित? तर याच्या पाठीमागचं गणित म्हणजे तेच आहे की ती शिक्षा, ती शिक्षा एकत्र राहायला पाहिजे. म्हणून भगवान बुद्ध सांगतात 82,000 त्यांची वचनं आणि 2,000 अनंत भिक्षूची वचनं.
त्यालाही मान्यता मिळाली. नुसती भिक्षूच्या चरणी मिळाली. त्या भिक्षुनी मग त्याच्यामध्ये थेरी गाठले मधल्या भिक्षुनी आहे. आणि म्हणून शास्ता आणि भगवंत हे एकदाच निर्माण होतात. पृथ्वी पेलू शकत नाही म्हणजे काय होतं की मग त्याला फाटे फुटतात. त्या तत्वज्ञानाला फाटे फुटतात आणि मग ते तत्वज्ञान विकृत व्हायला लागतं. जसं बौद्धाचंही विकृत झालं. बाबासाहेब म्हणून काही गोष्टी नाकारतात. बाबासाहेब शक्यच नाही म्हणतात. 29 वर्षाच्या माणसाला म्हातारा दिसला नाही, मृत्यू दिसला नाही, भिकारी दिसला नाही, 29 वर्ष वयापर्यंत बाबासाहेब म्हणतात ही गोष्ट शक्य नाही. आणि तो माणूस की जो वैज्ञानिक आहे, जो तर्कशास्त्र सांगतो, अशा बोधिसत्वाला 4 प्रसंग दिसले आणि त्यांना वैराग्य आलं, बाबासाहेब म्हणतात शक्य नाही. म्हणून काही गोष्टी स्वीकारायच्या आणि काही गोष्टी नाकारायच्या, ज्या बुद्धांनी सांगितलं. आणि बाबासाहेबांनी स्वतःच काही नाही केलं. बुद्ध आणि त्याचा धम्म, बाबासाहेब तर्काने काय सांगतात फक्त खाली की हे बुद्धाचं नाही असा माझा तर्क सांगतो. आणि जे त्याच्यामध्ये लिहिलंय, बाबासाहेब हवालाही धम्मपदाचा देतात. बाबासाहेब मध्यम निकाय, अगुंतर निकाय या प्रत्येकाचे दाखले देऊन बुद्ध आणि त्याचा धम्म लिहितात. कारण काय आहे त्याच्यावर की बुद्ध एकच आहे. बाबासाहेबांनी 2 बुद्ध नाही नाकारले. फक्त तर्काने बाबासाहेबांनी सांगितलं की हे बुद्धाचं असू शकत नाही, कारण मला ते पटत नाही. आणि नुसतं पटत नाही म्हणून बाबासाहेब त्याला पुरावेही देतात. तसंच आहे की राजा मिलिंदाने विचारलेला प्रश्न हा तर्कावरती आधारित आहे. कारण तर्कही त्यांनी निस्ताच प्रश्न विचारलाय का? तो सांगतो ना की बुद्धच म्हणतात की 37 बोधिपाक्षीय धम्म जर अंगीकारला तर तुम्ही सम्यक संबुद्ध होता. मग राजा मिलिंद म्हणतो अडचण काय एकाच वेळेला दोन बुद्ध येण्याची? आणि त्याला म्हणते नागसेन अशा प्रकारे उद्धव देतात की संघात झगडा होऊ शकतो. दुसरं कारण जर आता तुम्ही विचार करा की जर देवदत्तही खरोखर सम्यक संबुद्ध असते तर, भगवान बुद्धही सम्यक संबुद्ध असते, देवदत्तही सम्यक संबुद्ध असतात, काय झालं असतं त्या संघाचं? देवदत्त सम्यक संबुद्ध नसताना त्यांनी उभी संघामध्ये फूट पाडली होती, कारण त्याला रिद्धी सिद्धी होती. देवदत्त असाच नव्हता. त्यावेळेच्या राजाला प्रभावित करणं एवढी बुद्धी आणि एवढं कौशल्य त्याच्या अंगात होतं ना. फक्त तो सम्यक संबुद्ध नव्हता. जर खरोखर सम्यक संबुद्ध असता तर, कारण बुद्धाच्या तत्वज्ञानाला किंमतच राहिली नसती. आज म्हणूनही म्हणतात की विज्ञान सर्वज्ञ आजही नाही. आणि म्हणून विज्ञान नम्रपणे कबूल करतो कुठलाही थिसिस किंवा कुठलंही संशोधन. ज्यांनी संशोधन केलं, ज्याला पीएचडी फिलॉसॉफी म्हणतो आपण, त्या संशोधन ग्रंथाला त्यांनी रेफरन्स दिलेले असतात की मी हे संशोधित करतोय, कशाच्या आधारावर आहे? अमुक 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 अमुक. आणि मग तो कन्क्लुजन स्वतःच घालतो त्याच्यामध्ये. पीएचडीचा जर तुम्ही थिसिस वाचला कोणाचाही तर त्या पीएचडीच्या ग्रंथाला सर्व याचे संदर्भ दिले जातात की मी ह्या कन्क्लुजन पर्यंत का आलो, तर त्याला हे 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 संदर्भ आहेत. आणि परत विनम्रपणाने अजून एक लाईन लिहितो की याच्यावरती अजून जर कोणी संशोधित केला तर मी विनम्रपणाने माझा हा थिसिस मागे घेईन. आणि म्हणून गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांनी त्याच्या हयातीमध्येच दुसऱ्या शास्त्रज्ञांनी त्याचे प्रमेय नाकारले, शास्त्रज्ञ. आणि म्हणून बुद्ध नाकारता येत नाही. बुद्धाला नाकारणं अशक्य असतं. का? तर एका वेळेला एकच बुद्ध निर्माण होतात. 28 बुद्ध झाले. आणि म्हणून स्वतः प्रथमतः गौतम बुद्धही म्हणतात की हा माझा शोध आहे, निर्मिती नाही. भगवान बुद्धही आर्याष्टांगिक मार्गाला काय म्हणतात? माझा शोध आहे, मी शोधून काढला. शोध कधी घेतला जातो? अस्तित्वात असतं ते शोधल्या जातं. म्हणजे अस्तित्वातच नाही त्याला शोधता येईल का? आणि म्हणून पीएचडी फिलॉसॉफी, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी. फिलॉसॉफी हे संशोधन म्हटलं त्याला, निर्मिती नाही. आणि म्हणून संशोधन
बऱ्याच गोष्टीचं करता येतं. आणि म्हणून भगवान बुद्धही सांगतात की एका वेळेला एकच बुद्ध निर्माण होतो. 28 बुद्ध झाले. 28 बुद्धाचा काळ वेगवेगळा होता. त्यावेळेस प्रत्येक जर असेच बुद्ध, म्हणून मी उदाहरण दिलं की देवदत्तही जर सम्यक संबुद्ध असता तरी आज आपण जो बुद्ध सांगतो तो बुद्ध आम्हाला सांगताच आला नसता. बुद्ध, कारण देवदत्ताचं वेगळंच असतं, यांचं वेगळंच असतं. आणि म्हणून इथे संघामध्ये झगडा होतो. संघ एकत्र राहत नाही. आणि म्हणून बुद्धाची शिक्षा ही एकत्र आहे. म्हणून अभिमानानं सांगता की नाही तुम्ही की कृष्ण सांगत असलेली गीता, हिच्यावरती बरेचसे ऑब्जेक्शन होतात, परंतु बुद्धांनी सांगितलेलं धम्मपद आजही जशाला तसे त्याला विकृत करता आलं नाही. कारण तो व्यवहार आणि अध्यात्म या दोघांचा मिलाप आहे. स्वतःवरती नाही घेतलेलं बुद्धाने. ते धम्मपद जर तुम्ही वाचलं, धम्मपद एक छोटस आहे. खुद्दक निकायामधला 14वा ग्रंथ आहे तो. खुद्दक निकाय, 5 निकायामधलं खुद्दक निकाय, त्याच्यातला 14वा ग्रंथ आहे धम्मपद. आणि त्या धम्मपदालाही चॅलेंज करता आलं नाही. गीतेवर कितीतरी टीका झाला. मला सांगा, धम्मपदावरती एक तरी टीका आहे का? अनुवाद आहे बऱ्याच जणांनी, पण थोडाही फेरफार केलेला नाहीये. गीता प्रत्येक जणांनी आपल्याप्रमाणे मांडली. लोकमान्य टिळकांनी वेगळी मांडली, ज्ञानेश्वरांनी वेगळी मांडली, शंकराचार्यांनी वेगळी मांडली. धम्मपदाचं तसं झालेलं नाही. म्हणून शास्त्र एक असतो. म्हणून त्याला मिथक म्हटलं, धम्मपदाला मिथक म्हटलं नाही. कारण शास्त्र एक असल्यामुळे. आणि तो शास्त्र होऊ शकतो. आता येणारा बुद्ध त्याच्यामध्ये ऍडिशन होती, सांगता नाही येणार. म्हणून मी जर सांगितलं की 6व्या संगीतीमध्ये मिलिंद प्रश्न त्रिपिटकामध्ये समाविष्ट झाला, होऊ शकतो 7व्या संगीतीमध्ये. कारण संगीती तशी होते का? संगीतीला अध्यक्ष अरंत भिक्षूच लागतो. का होत नाही संगीती? अजून अरंत नाहीयेत, असतीलही तरी आपल्याला माहिती नाहीये. जेव्हा केव्हा ते अरंत उजागर होतील, जेव्हा 7वी संगीती होईल, तेव्हा हा बाबासाहेबाचा ग्रंथ त्यात आड होईल. आणि म्हणून सांगितलं की एकाच वेळी बुद्ध निर्माण होणार, एकाच वेळी एकच बुद्ध निर्माण होतो. 2 बुद्ध निर्माण होत नाही. कारण का? तर भार कसा पेलत नाही, अशा प्रकारे पेलत नाही. पृथ्वीचा भार म्हणजे पृथ्वी स्वतः भूकंप होण्यासारखी नाही, परंतु त्या जगामध्ये राहणारी माणसं तत्वज्ञान तसं स्वीकारत नाहीये. 2 जर आली तर तत्वज्ञान स्वीकारलं जातं. म्हणून मी वेगवेगळ्या टेक्निक, वेगवेगळे उदाहरणं दिली. अजून मी राजकीय उदाहरण देत असतो. इलेक्शन कमिशन सगळ्यांना आठवतो, TN शेषन नाव तरी ऐकलं असेल सगळ्यांना. एकच होतं त्यावेळेस इलेक्शन कमिशन मध्ये. TN शेषन एकटाच होता. आणि हुकुमशाही सारखी वागणारी इंदिरा गांधी पण त्यांनी सरळ केली. आता 3 आहे. आणि ते एकाचेच गुलाम. काय? TN शेषनही घटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसारच वागत होता. ती मार्गदर्शन तत्व बदललीत का? मग काय भानगड झाली? कारण त्याच्यावरच्या अधिपत्य गाजवणारी माणसं वेगवेगळी आहे, विचारसरणीची आहे. आणि त्याच्यावरती हुकूम. म्हणून अजून तुम्हाला आता वाटत असेल की भारताचं राज्य जे चालवतंय, एक जण चालवतो का? हा दर्शनी दिसतो तुम्हाला पंतप्रधान, परंतु त्याचा लगाम हा तिसऱ्याच्याच हातामध्ये. आजची जर विदेश नीती तुम्ही बघितली, कारण हे अध्यात्मातूनच येतं. प्रत्येक गोष्ट बिना अध्यात्मातली येत नाही. देश चालवणं, कारण त्यावेळेची गणराज्य होती. गणराज्याचा राजा हा प्रजा निवडून द्यायची. आणि म्हणून भगवान बुद्धाच्या हयातीमध्ये जेव्हा भगवान बुद्ध कपिल वस्तूला परत जातात, त्यावेळेस राजा बदललेला आहे. शुद्धोधन राजा नाहीयेत त्यावेळेस. गणराज्याचा तो नियम होता. आणि म्हणून त्या गणराज्यावरती बाबासाहेबांनी घटना निर्माण केली भारताची. आणि म्हणून की ह्या गणराज्यामध्ये अपेक्षा होते की निवडून देणारे सर्व असावेत, पण एकच कार्यकर्ता असावा. तसं आता चालत नाही.
आणि म्हणून की ती पृथ्वी आता पेलत नाही. भारताला का पेलवत नाही तर येत नाही. त्याला चालवणारे वेगवेगळे आहेत, वेगवेगळ्या विचारसरणीने वेगवेगळे चालवणारे. आणि म्हणून की इथे सांगितलेले की जशी संघामध्ये फूट पडते, जर 2 सम्यक संबुद्ध आले असते तर संघामध्ये फूट पडली असती, आणि संघामध्ये फूट पडली असती तर मग मात्र तुम्हाला बुद्ध आता सांगता आला नसता. दुसरं कारण आहे की बुद्ध हे सर्वश्रेष्ठ असतात. कारण 2 जर बुद्ध असते तर मग तुम्हाला ठरवता नसता आलं की दोघांमधला कोण श्रेष्ठ आहे आणि कोण कनिष्ठ आहे. आणि बुद्ध हे सगळ्यापेक्षा श्रेष्ठ असतात. ते सर्वव्यापी आणि सर्वज्ञ असतात, सर्वज्ञानी असतात. आणि म्हणून एकाच वेळेला 2 निर्माण होणं शक्य नाही. एकाच वेळी एकच मोठी वस्तू अस्तित्वात येते. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणते, नागसेन त्यांना उदाहरण देतात त्यावेळेस की कुठलीही मोठी गोष्ट ही एकच असते, हिमालय 2 नाही. उदाहरण देताना नागसेन म्हणते काय देतात की हिमालय एकच आहे. म्हणून जी कुठली मोठी गोष्ट येते. आताही तुम्ही म्हणत असाल की समुद्र 7 समुद्र म्हणतात, 7 समुद्र नाही, कनेक्टेड आहेत ते एकमेकाला. समुद्र एकच आहे. आजही तुम्ही गेलं तर पॅसिफिक महासमुद्रात टाकलेले नाव तुम्हाला दुसऱ्या महासागरामध्ये जाताना दिसते. म्हणून समुद्र नाही, ती आम्ही आमच्या भूमीच्या याने आणि राज्याच्या याने त्या समुद्राची वाटणी केली. समुद्र एकच आहे. आजही जी खाडीची हार्मोज म्हणतात ना ते बत्तीसाठी, ती खाडी आहे. कारण त्या खाडीतून समुद्राला मिळण्याचा मार्ग आहे आणि तोच अडवलाय त्यांनी. किती बघा, किती सोपं काम आहे त्यांचं. युद्ध करायचं नाही, काय नाही. जसं लहान लहान लेकर आपण खेळत होतो की नाही, माझ्या दारातून तू जायचं नाही, असं हात करून उभं राहत. तसं त्या इराणने हात केले आणि त्या अमेरिकेचे डोळे पाडले आणि पुढे आला तर तो उडवून देतो. त्यांचा अब्राहम लिंकन सारखी सगळ्यात 1 नंबरची नौका त्यांनी जखमी केली. का केली? इथे कलाम सत्ता आठवतो. कलाम सत्ता किती सुंदरपणाने त्या देशाला लागू पडलेलं आहे बघा. अजातशत्रू जेव्हा एका आपल्या शिष्याला पाठवतो भगवान बुद्धाकडे की मला वज्जीवरती आक्रमण करायचंय, मी सक्सेस होईल का, बुद्धाला विचारायला पाठवतो. तेव्हा बुद्ध आनंदाला विचारतात की आनंदा, मी त्या नगरातून आलो होतो, त्यांना मी जे प्रवचन दिलं होतं म्हणजे ती 10 कारणं सांगते, ती लोक अजून अंगीकारतात का? त्यातलं एक कारण होतं की ती लोक एकत्र बसतात. यांचा इराणचा खामनाई मारला आणि लोक रस्त्यावर. कलाम सत्तात आहे ते की जोपर्यंत ती लोक एकत्र येतात त्याला कुठलाही राजा हरवू शकत नाही. कलाम सत्तामध्ये सांगितलं भगवान बुद्ध, आणि ते इराणवाल्यांनी अंगीकार. एकच नाही मारला त्यांच्यावाला, ब्रिटिश त्यांच्या सैन्यामधले मेनच लोक मारले. काय अपेक्षा होती त्यांची की मुख्य मारला की मरतील. कोणाचं तत्वज्ञान होतंय? कृष्णाचं. कृष्णानं सांगितलं ना की अरे अर्जुना काय मागे पुढे नको बघू, त्याने बाण खाली ठेवला त्याने मारलं की सैन्य पळायला लागेल. बुद्धाने सांगितलं नाही, जर जनता एकत्र असेल तर कुठलाही राजा त्याला हरवू शकणार नाही. अजातशत्रूला सांगा वज्जी अजून एकत्र आहे आणि ते त्यांच्या मोरक्याचा हुकूम मानतात. इराणने जरी त्यांनी हे केलं असेल, कलाम सत्तातलं प्रत्येक मार्ग त्यांनी अवलंबलेला आहे. भगवान बुद्धांनी जे 10 तत्व सांगितले होते की नाही, त्या 10 तत्वातली इराणवाल्यांनी सगळेचे सगळे अंगे. म्हणून हा एवढासा देश बलाढ्य अमेरिकेला शरण गेला नाही. काय कारण होतं त्याचं? तर हे कारण तत्वज्ञान एक असलं पाहिजे, मार्गदाता एक असला पाहिजे. म्हणून खामनाई मरताना त्यांनी 31 निवेदन करून दिले होते आणि त्यांनी सांगितलं की मी जर मेलो तर सगळे ऍक्टिव्ह व्हा. आणि म्हणून इराणला हरवायला अमेरिका परेशान झाली. अमेरिकेकडे अणुबॉम्ब आहे. फर्स्टेड होऊन तो ट्रम्प बोलला होता मी यांची सभ्यताच आज रातच्या नष्ट करेन. कशाच्या भरोशावर बोलला होता तो? अणुबॉम्बच्या. कारण तेवढा अणुबॉम्ब आहे त्याच्याकडे, 9 करोडच काय, पुरा जग जाळायची अणुबॉम्ब त्याच्याजवळ आहे. परंतु नीती
कारण त्याने जर तो इराण जाळला असता तर पूर्ण जगामध्ये अमेरिका एकटा पडला असता. कारण त्या देशामध्येही विचार करणारी लोक आहेत, म्हणून आंदोलन उभं राहिलं. ट्रम्प, यू आर नॉट किंग, तू राजा नाहीयस, राजासारखे निर्णय घेऊ नकोस. आणि म्हणून तिथे बुद्धाचं तत्वज्ञान कुठे कुठे लागू पडतं हे आपल्याला, म्हणून बुद्ध एकच निर्माण होतात. बुद्ध बार आणि 12 बुद्ध कधीच निर्माण होत नाही, एका वेळेला बुद्ध निर्मिती होते. आणि म्हणून भंते नागसेनाने सांगितलं की एकाच वेळी जशी एकच मोठी वस्तू नसते तसं बुद्धही एकाच वेळी एकच जन्माला येतात. जसं हिमालय असेल, समुद्र असेल, वेगवेगळी गोष्ट असेल की जी मोठी गोष्ट असते, अद्वितीय असते, ती एकच निर्माण होते, ती दुसरी निर्माण होत नाही, एका वेळेला एकच होते. आणि इथे मात्र राजा मिलिंदाचं समाधान होतं. आणि आजचा प्रश्न आपण इथे संपूया, राजा मिलिंदाचं समाधान.